स्वयंपाक करत होते आणि स्वयंपाक करता करता काही गोष्टी मला आठवल्या. म्हटलं चला शेअर करूया. तुम्ही सुद्धा तुमच्या काही गोष्टी जर आठवल्या तर नक्की शेअर करा. आणि आळूच्या पानाची वड्या बनवत आहे मी. आणि मला लहानपणी ना खूप वाचनाची आवड होती. खूप साहित्य वाचायचे मी, असे कहाण्या वगैरे. आणि आता ती जागा मोबाईलला घेतली, कारण पहिलं कसं होतं, मोबाईल नव्हता, पुस्तकच आपले मित्र राहायचे आणि छान असे पुस्तकं वाचायचे, पुस्तकामधले लेख आणि त्या सगळ्या काल्पनिक कहाण्या राहायच्या, काही सत्य कहाण्या पण राहायच्या. आणि 10वी 12वी आणि पुस्तकं खेड्यापाड्यात कोण देत आहे आपल्याला. तर कसं राहायचं की मोठे भाऊ, चुलत भाऊ, मामे भाऊ असे राहायचे किंवा बहिणी राहायच्या, त्यांची पुस्तकं राहायची ना, मग ते मी वाचायचे आणि मला खूप वाचायला आवडायचे. तर असं मला आता मी इथं आहे ना स्वयंपाक करते, स्वयंपाक करता करता माझ्या डोक्यात ते विचार आले की आपण लहानपणी कसं होतं, आपलं जीवन कसं होतं, किती चेंज होतं. आणि वयाच्या 35 नंतर तर हळूच म्हणजे प्रत्येक गोष्टी बदलत चालत्या. आणि मला एक गोष्ट आठवली की बघा, जी मी अशी होते की गवताचे ओझे वाहत होते, सरपणाला जात होते, चुलीवर स्वयंपाक करायचो. 2ला खिचडीला बसले ना मी, तर संध्याकाळ खिचडी बनवायला व्हायची. 5 वाजायचे, फक्त खिचडी चुलीवर करायची. जर शाळेच्या दिवशी सुट्टी असली ना, आई म्हणायची कर काही, तर मग मी म्हणायचे काही नाही, मी फक्त खिचडी भात लावते. आणि मी एक अशी होते, सायकल चालवायला मला खूप आवडायचं. कॅरेजवर बसून, शिटावर बसून, नळीवर बसून 3-3 शिटं. आणि ऊसाचा कारखाना होता आईजवळ, आणि कारखान्यामध्ये का मी म्हणजे वाडे होते ना, ऊसाचे वाडे म्हणायचे आईकडं, तर ते घेऊन गायांना घरी घेऊन यायचं. गाया पिळू लागायच्या आईला, आणि त्या पिळल्याला गायांचं दूध डेअरीमध्ये नेऊन टाकायचं बघा. आणि हे सगळ्या गोष्टी मला आठवल्या. आणि आता मी हिथं आहे म्हणजे शहरामध्ये, आणि परिस्थिती माझी तशीच आहे बरं का, बदललेली नाही आहे परिस्थिती, पण फक्त मान बदललेलं आहे. की ते एक गोष्टी होत्या आणि त्या सगळ्यांना खरंच आठवतात. असे माझ्यासारखे कोणी असे कामं केलेले मला नक्की कमेंट करून सांगा, कारण मला तर खूप आठवण येतात अशा गोष्टींची. आणि त्या एकदम आनंदाने घरं होते, मातीचे घरं सारवायचे, पोयटा राहायचा, त्या पोयट्याने सारवायचे. अशा सगळ्या गोष्टी मला आज आठवायला लागल्या एका मागे एक. तर म्हटलं चला पटकन शेअर करूया, कारण विसरायला नको. आणि ह्या गोष्टी ह्या व्हिडिओच्या द्वारे माझ्या नेहमी लक्षात राहील. तर जर तुमच्या अशा काही आठवणी असेल ना, तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आज जरा थोडे जास्त व्हिडिओ मी टाकलेले आहे.